वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। गणपती आगमन व विसर्जन मिरवणूक मार्गाची प्रशासनाकडून पाहणी। वीजवाहिन्या, खड्डे व मिरवणूक मार्गावरील अडथळे तातडीने दूर करण्याच्या सूचना। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवापूर शहरातील गणपती बाप्पांच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पाहणी केली। गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी प्रशासनाकडून आगाऊ नियोजन करण्यात येत आहे। नवापूर शहरातील विविध भागांमध्ये गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साहात आगमन होणार आहे। अनेक गणपती मंडळांच्या गणेश मूर्ती मोठ्या आकाराच्या असल्याने मिरवणुकी दरम्यान विद्युत पोलवरील तार, वायर तसेच इतर अडथळ्यांमुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महावितरणच्या विद्युत पोलवरील तार व वायरची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षिततेची कामे तातडीने पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली। तसेच नगर परिषदेकडून मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची व खड्ड्यांची पाहणी करण्यात आली। ज्या ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे आढळले ते तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना नगराध्यक्ष जयवंत जाधव व उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या। गणेश मूर्ती मोठ्या आकाराच्या असल्याने मिरवणुकी दरम्यान विद्युत तारांचा अडथळा निर्माण होऊन कोणतीही दुर्घटना घडू नये, तसेच गणपती बाप्पांच्या मूर्तीला कोणत्याही प्रकारची विटंबना किंवा नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे। पोलीस प्रशासन, नगर परिषद आणि महावितरण विभागाच्या समन्वयातून गणपती आगमन व विसर्जन मिरवणूक मार्ग सुरक्षित व सुरळीत करण्यावर भर देण्यात येत आहे। गणेशोत्सव काळात नागरिक व गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, संपादक दर्शन ढोले, नवापूर। नमस्कार। सर्वांना आनंदाची गोष्ट अशी की आपलं सर्वांचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्या आगमनासाठी नवापूर शहरामध्ये येणाऱ्या विसर्जनाच्या वेळेस ज्या अडचणी असतात त्या अडचणी येऊ नये म्हणून आज आपल्या नवापूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष PI साहेब, पाटील साहेब हे आणि आमचे मोठे बंधू नरेंद्र भाऊ आणि आमची नवापूर पालिकेची सर्व टीम व नवापूर नगरपालिकेतील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि लाईट ऑफिसचे मुख्य समस्या ही लाईटची असते। लाईट ऑफिसचे अधिकारी शेख साहेब हे सर्व आम्ही आज पूर्ण नवापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पूर्ण नवापूर शहराची देखरेख केली आणि येणाऱ्या या अडचणी काय आहेत, मग त्या झाडांच्या फांद्या असतील, लाईटचे तार असतील, लोंबकळणारे वायर असतील आणि ज्या लाईटच्या ज्या ठिकाणी लाईट नसतील, स्ट्रीट लाईट, ते लावण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून कुठलीही समस्या, कुठलीही दुर्घटना ही होणार नाही। नवापूर नगरपालिकेने आमचे नेते आदरणीय भरत भाऊ आज बाहेर असल्यामुळे ते नाहीत, पण त्यांनी सूचना दिल्या की ज्या अडचणी असेल त्या अडचणीसाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवकांची टीम ही जागेवर जा साहेबांसोबत आणि देखरेख करून या समस्या येत्या 2 दिवसामध्ये सॉल्व्ह करून आपल्या जो आनंद आहे तो आनंद हा कसा द्विगुणित होईल आणि त्यासाठी काय उपाययोजना करता येतील। मग त्या रस्ते तर होऊ शकत नाही, पण रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते बुजण्याचे लवकरात लवकर 2 दिवसात प्रयत्न करू आणि हा आपला येणारा सण, मग तो गणपतीचं बाप्पाचा असो, नवरात्र असो, दिवाळीचा असो, उद्या ईद ए मिलाद हे जे येणारे सण आहेत आपल्या शहरामध्ये जास्तीत जास्त आनंदाने कसे साजरा करता येईल आणि ते साजरा करण्यासाठी नवापूर नगरपालिका ही काय उपाययोजना करू शकते त्यासाठी आज आम्ही देखरेख केली आणि त्याच्यावर येत्या 2 दिवसामध्ये लवकरच उपाययोजना करू आणि शहरामध्ये चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू। हेच आज जी आमची फेरी झाली आणि त्या फेरीद्वारे आज मी तुम्हाला आश्वासन करीत इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।